मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, थंडीचे आता हे शेवटचे दिवस आले आहेत आणि मी करते आहे तिळाची आरोग्यदायी चटणी. चला तर मग आपण साहित्य बघूया का. इथं मी 1 वाटी अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेले आहे. 2 चमचे डाळ घेतलेली आहे. आपली चटणी मिळून येण्यासाठी 2 चमचे मोठे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे भाजलेले आहेत. 15 ते 20 छोटी कढीलिंबाची पानं स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. इथं 2 चमचे जवस घेतलेले आहेत. 1 चमचा गूळ आणि 4 बुटूक चिंच घेतलेली आहे. 3 चमचे लाल तिखट घेतले. हे काश्मीरी लाल तिखट आणि साधं लाल तिखट मिक्स केलेलं आहे. 2 चमचे जिरं आहे. 4 तुकडे सुक्या मिरच्या आहेत, बेडगी मिरच्या, आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 मोठे चमचे उडीद डाळ घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. गॅस पेटवून घेतलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे. इथं मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. ते चाळून घेतलेले आहेत, म्हणजे त्यात खाली जी पावडर असते ती निघून गेलेली आहे. तीळ मी मंद आचेवर भाजून घेते आहे. ती आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहेत, म्हणजे आपली चटणी पण एकदम खमंग आणि खरपूस होणार आहे. तीळ हे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे, त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी त्याचा उपयोग होतो. दुसरं, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, ज्याच्यामुळं आपलं ब्लड प्रेशर कमी होऊन हृदय निरोगी राहतं. तिळामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळं तीळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. शक्यतो अनपॉलिश्ड तीळ वापरा, म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिक घटक जास्त प्रमाणात असतात. आपले तीळ तर खमंग भाजून झालेले आहेत. त्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि थोडा खरपूस वास पण येत आहे. मी हे तीळ आता खाली एका ताटलीत काढून घेते आहे. तीळ मी खाली काढून घेतलेले आहेत आणि ते गार करण्यासाठी थोडेसे पसरून ठेवते आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले आणि ते मी थोडंसं भाजून घेते आहे. खोबरं आपलं भाजून होतं आहे, त्याच्यामध्ये मी आधी भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे गरम करून घेते आहे. तसंच हे डाळ आहे ते पण थोडंसं भाजून घेते आहे. या सर्व पदार्थांनी आपल्या चटणीची चव अप्रतिम येणार आहे. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघताय हे बघा, खोबऱ्याला कसं तेल सुटायला लागलं आहे आणि सगळं मिश्रण तेलयुक्त झालेलं आहे. आता हे मी खाली काढून घेते आहे. जिरं, लसूण आणि मिरची, कढीपत्ता, जवस आणि उडदाची डाळ हे मी सगळं एकत्र भाजून घेते आहे. जवस आणखी उडदाची डाळ ऑप्शनल आहे. तुम्ही सेपरेट जवसाची चटणी करू शकता. आपले जवस उडायला लागलेले आहे. मिरचीचा खाट सुटलेला आहे, म्हणजे आपलं सगळं मिश्रण छान भाजून झालं आहे. त्याच्यामध्ये मी 4
चिंचेची घुटकं टाकली म्हणजे त्यातला ओलसरपणा नाही सोडला. आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद करते आहे आणि हे सगळे जिन्नस दुसऱ्या ताटलीत काढून घेते आहे. ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता, परंतु मी ही चटणी अधिक लज्जतदार व्हावी यासाठी खलबत्त्यात कुटून घेते आहे. तीळ घालून घेतलेले आहेत. आता मी हे कुटून घेते. ह्याच्यामध्ये असलेलं नैसर्गिक तेल आपल्या चटणीला मिळणार आहे. जाडसर असं तिळाचं कूट तयार झालेलं आहे. हे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे कारण सगळं मिक्स झाल्यावर परत एकदा ही चटणी आपल्याला कुटून घ्यायची आहे. उरलेले तीळ आणि खोबरं शेंगदाणे मी कुटून घेते आहे. दुसऱ्यांदा घातलेलं मिश्रण पण मी कुटून घेतलेलं आहे. उडदाची डाळ, जिरं, लसूण, कढीलिंब, सुक्या मिरच्या, जवस हे सगळं मी कुटून घेणार आहे. आपले सगळे जिन्नस अगदी चुरचुरीत भाजून झालते, त्यामुळं ह्यांची छानपैकी अशी पूड झालेली आहे. आता ही सगळी चटणी मी एकत्र करणार आहे. इथं मी साधं लाल तिखट आणखीन काश्मीरी लाल तिखट घालून घेते आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी थोडासा गूळ घालून घेते आहे. गूळ ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आता हे मिश्रण मी परत एकदा एकत्र केल्यानंतर 2 भागात कुटून घेते आहे. हे बघा, आपली चटणी तयार झालेली आहे. अजून दुसरा भाग मी कुटून घेते आहे. खलबत्त्यात चटणी कुटल्यामुळं माझ्या हातांच्या स्नायूंना हाताला तर व्यायाम झालेलाच आहे, शिवाय माझ्या हाताची चव ह्या चटणीमध्ये उतरलेली आहे. चटणी नैसर्गिक तेलाने युक्त अशी झालेली आहे. मिक्सरमध्ये अशी चटणी होत नाही, ती कोरडी होती, म्हणजेच काय त्याला तेल सुटत नाही. तर खलबत्ता वापरून याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून ही चटणी अशी करून बघा. मी तर आज केली आहे, तुम्ही पण करा आणि मला नक्कीच कळवा. अशा रीतीने आपली आरोग्यदायी पौष्टिक अशी तिळाची चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा आणि ज्यांच्या घरी अशी आरोग्यदायी चटणी असेल त्यांच्या घरी आरोग्य हे नक्कीच वास करी. तेव्हा प्रत्येकाने करून बघा आणि खावा. आमच्या या चॅनलवर ओलं खोबरं आणि लसूण यांची पण चटणी हा व्हिडिओ आहे, रेसिपी आहे, ती पण तुम्ही अवश्य बघा. मला आता बाहेर जायचं आहे, पण ही चटणी बघितल्यावर मला ती खाल्ल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून मी आता काय करते, थोडी चटणी मी ह्याच्यावर घेतलेली आहे. ह्याच्यावर तुम्ही तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता.
हे असं तुम्ही फिरवून घ्या किंवा मध्ये ठेवा आणि पोळीबरोबर खाऊन टाका. सकाळच्या नाश्त्याला भाकरीबरोबर तेल तिखट चटणी हा एक उत्तम पर्याय आहे. आता ही पोळी अशी मी फोल्ड करणार आहे. हे बघा, मी खाऊन टाकणार आहे, मला राहवत नाही आहे. तुम्ही पण असं करा आणि मला कळवा. परत परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद घ्या, पौष्टिक आहार करा आणि आपले आरोग्य राखा. धन्यवाद.